नमस्कार. आज आपण बनवतो आहे व्हेज कटलेट. त्यासाठी आपण इथे साहित्य घेतलेलं आहे. मटार आणि कॉर्न उकडून घेतलेले आहेत. ते आता आपण बारीक करून घेतो आहे. ते मिक्सरलाही बारीक करून घेतले तरीही चालेल. त्यानंतर आपण इथे एक उकडलेला बटाटा, एक बीटरूट उकडून घेतलेला आहे, एक गाजर, बटाटा हे किसून घेतलेलं आहे. आता हे सर्व जिन्नस आपण एका ताटामध्ये काढतो आहे. वाटाणा, कॉर्न, बारीक चिरलेली कोथिंबीर, गाजर, बटाटा, बीट, कढीपत्ता चिरलेला, आलं, ढोबळी मिरची आणि 2 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत. भिजून घेतलेले 1 वाटी साधारणपणे पोहे. यात टाकते धणे आणि जिरे पूड, आमचूर पावडर, गरम मसाला, गोडा मसाला, 2 चमचे तीळ, हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ यामध्ये मी घालून घेतलेलं आहे. बेडगी मिरचीचं लाल तिखट वापरलं कलरसाठी तरीही चालणार आहे. आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेते. व्यवस्थित असे मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये मी चवीनुसार थोडीशी अगदी चवीला साखर घालून घेते. आमचूर पावडरऐवजी लिंबाचा रस वापरला तरीही चालेल. या मिश्रणाचे आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण कटलेट बनवू शकतो. मी या पद्धतीने हे कटलेट जे आहे ते बनवून घेतलेले आहेत. हे कटलेट जे आहेत ते चवीला खूप छान होतात. पौष्टिक असे आपले हे कटलेट आहेत. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. रेसिपी कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कटलेट बनवून झालेले आहेत. मी पोहेची पूड बनवून घेतलेली आहे. 2 चमचे मैदा आणि त्यामध्ये पाणी घालून मैद्याची पेस्ट बनवून घेते. तुम्ही पोह्यांच्या पुडाऐवजी ब्रेड क्रम्स वापरला तरीही चालेल. कटलेट जे आहेत मैद्याच्या पेस्टमध्ये बुडवून पोह्याच्या पूडमध्ये घोळवून घेते आहे. आपण एका साईडला पॅन जो आहे तो गरम करायला ठेवलेला आहे. कटलेट त्यामध्ये आपण ठेवून घेतलेलं आहे. थोडंसं तेल मी यामध्ये घालून घेतलेलं आहे. हे कटलेट जे आहे ते दोन्ही साईडने व्यवस्थित आपल्याला असे फ्राय करून घ्यायचे आहेत. फार तेलकट असे हे कटलेट होत नाहीत आणि कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये हे आपले पौष्टिक असे कटलेट तयार. हे आपले कटलेट जे आहेत इथे या पद्धतीने तयार झालेले आहेत.